लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पानवाडीत अज्ञात जनावरांनी 6 बकऱ्यांचा पाडला फडशा, गरिबांची फिर्याद कोणीच घेईना। औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील पानवाडी गावात अज्ञात जनावरांनी 6 बकऱ्यांचा फडशा पाडला व 3 बकऱ्या जखमी केल्या आहेत। याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेले पानवाडी गावात शुक्रवारी रोजी रात्री अंदाजे 2 ते 3 वाजेदरम्यान घराशेजारी असलेल्या बकऱ्या वाडग्यात अज्ञात जनावरांनी हल्ला करत वाडग्याचे कुंपण तोडून मुबारक गणी शेख यांच्या 6 बकऱ्या अर्धवट खाऊन ठार केल्या। तसेच गावातील आणखीन 2 जण फयाज इलियास शेख यांच्या 2 शेळ्या जखमी केल्या, तर कलीम मैनुद्दीन शेख यांची 1 शेळी जखमी केली। या घटनेत मुबारक शेख यांचे अंदाजे 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे। नुकसानीची माहिती मुबारक शेख व गावातील नागरिकांनी वन विभागाचे शेख यांना दिली असता शेख गावात आले व चौकशी केली असता त्यांना काही लोकांनी सांगितलं की हा हल्ला कुत्र्यांच्या कळपाने केला असावा असे सांगितले, म्हणून वन अधिकारी शेख यांनी रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीच्या पत्रकार यांना असे सांगितले की कुत्र्यांच्या हल्ल्यात पाळीव जनावरे दगावली तर त्याचे अधिकार वन विभाग यांना नसतो असं सांगण्यात आलं। तर मुबारक शेख हे फुलंब्री पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना तेथे असे सांगितलं की हे प्रकरण पोलिसांचे नाही, तुम्ही वन विभाग येथे जा असं सांगण्यात आलं। याप्रमाणे शेख मुबारक यांची केविलवाणी अवस्था झाली आहे। त्यांना एकच प्रश्न पडत आहे की न्याय कुठे मागावा व तक्रार कुठे करावी। आता हेच बघणं आहे की या गोरगरिबांना कुठे न्याय मिळेल किंवा कुठे नुकसान भरपाई मिळेल का, अशी चर्चा नागरिकात होत राहील। आगे बढ़ो तो। पानवाड़ी के सर। पानवाड़ी क्या हुआ था? वो रात में बकरे को बाड़े में घुस गए, लांड गए थे या क्या था, लेकिन बकरे का 6-7 बकरिया का पूरा मार के डाल दिया उनने। 6-7 बकरे तुम्हारे? हाँ। रात में कितने बजे होंगे अंदाज? रात में 2-2-2:30 बजे हुए होंगे तकरीबन। देखा नहीं क्या? नहीं, हमने कुछ देखे नहीं। सवेरे जब देखे तो पूरे बकरे ऐसे पंखे पड़े हुए थे मर के। पूरे बकरे मरे हुए थे? हाँ। कितने बकरे थे पूरे? जो 6 बकरे थे। 6 बकरे। फिर तुमने तकरार देने गए थे कहीं? तकरार हमारे को मालूम नहीं था सर इतना। लेकिन गांव में कोई बोले कुत्तों के आपा उड़ाए, किसने कैसी आपा उड़ाया, तो उसकी वजह से हमारे को मालूम